नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळी इतिहास. आजचा आपला विषय आहे माने घराण्याचा इतिहास. या महाराष्ट्रामध्ये जी काही महत्त्वपूर्ण अशा प्रकारची राजघराणी होऊन गेली, त्यामध्ये माने घराणं. अगदी थोड्या वेळामध्ये याची उत्पत्तीपासून ते अलीकडल्या कालखंडापर्यंतला सर्व इतिहास या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. थोडा वेळ आपल्यासोबत राहा. जे नवीन आपल्याला जोडले असतील त्यांनी खालचं लाल बटन दाबून सबस्क्राईब करा. अनेक अशा प्रकारच्या पोस्ट आपल्याला पाहायला मिळतील. आवडल्यास निश्चित शेअर करा. त्याच्यानुसार हे माने घराणं, माने घराण्याविषयी माहिती पाहत असताना याची ज्यावेळेस उत्पत्ती आपण पाहतो तर ते यांचं मूळ म्हटलं जातं की गौड राजपूत यांचं देवक असेल ते शंख आहे, चंद्रवंशीय माने घराणं, आणि यांचं गोत्र गार्गे. माने घराण्याला माने हे नाव का पडलं? सुरुवातीला सांगितलं की गौड राजपूत घराणं हे म्हटलं जातं. तर यांचं या दक्षिणेमध्ये आल्यानंतर मान देशाचे राजे म्हणून त्यांना माने अशा प्रकारचं नाव पडलं. ही एक कथा किंवा ही एक त्या ठिकाणी असणारं मांडलं जातं, प्रमाण मांडलं जातं. त्यानंतर असणारं यांचा जो ऐतिहासिक संदर्भ आपल्याला सापडतोय, बिदरच्या बरीच शाहीमध्ये नागोगोर नावाचे एक फार मोठे या माने घराण्याचे सरदार होऊन गेले आणि त्यांचेच नातू असणारे सिधोजी माने. तर यांच्याही नावामागं माने घराण्याचं जे काही नाव पडलं हे यांच्या सिधोजीमुळे त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय. त्यानुसार माने म्हणजेच जे अतिशय सिधोजी माने, अतिशय ताट मानेने वागणार, कधी कुणापुढे झुकणार नाही. अशा वेळेला ही बातमी ज्यावेळेस बिदरच्या बादशहाकडे गेली, त्यांनी सांगितलं की कसे झुकत नाही आपण पाहूया. म्हणून दरवाजावर त्यांनी ठराविक उंचीवर तलवारी लावल्या आणि सांगितलं न झुकता आत यायचं आहे. तर त्यावेळेला हे सिधोजीराव ज्यावेळेस प्रवेश करायला लागले तर त्यावेळेला त्यांची मान कापायला लागली. मग त्यानंतर लक्षात आलं की हे खरेच माने आहेत आणि म्हटलं जातं की तेव्हापासून सुद्धा या घराण्याला मान कापेल परंतु झुकणार नाही म्हणून माने आडनाव पडलं असं म्हटलं जातं. असो, यानंतर या माने घराण्याची खरी कर्मभूमी जर महाराष्ट्रामध्ये आपण पाहिली तर ती आहे मसवड, जिथं सिद्धनाथ, अनेकांचं कुलदैव असणारं सिद्धनाथ, या सिद्धनाथाच्या नगरीमधूनच माने घराण्याला जी काही पराक्रमाची वाटचाल त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते. त्यामुळंच याच घराण्यामध्ये अनेक अशा प्रकारचे पराक्रमी पुरुष त्या ठिकाणी होऊन गेले. त्यामध्ये पाटकुजी माने असेल किंवा सिधोजी माने त्यानंतरचे दुसरे. तर या सिधोजी मानेंचं दुसऱ्यांचं वैशिष्ट्य असं प्रकारचं होतं की हे माने घराणं हे सिद्धनाथाला मानणारं घराणं. त्यामुळं सिद्धनाथाच्या पादुका कायमस्वरूपी आपल्या सोबत त्या ठिकाणी राहायच्या. या पादुकाचं पूजन केल्याशिवाय ते अन्नग्रहण करत नव्हते, जल त्या ठिकाणी प्राशन करत नव्हते. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये कुठं का असना, परंतु मानेंचं जे कुलदैवत आहे तर ते आहे मसवडचं सिद्धनाथ, कारण इथूनच यांचा उदय झालेला आपल्याला आढळून येतो. त्यानंतर हे जे नागोजी माने होते दुसरे याच घराण्यातले, तर हे ज्यावेळेला मिर्झाराजे जयसिंह या महाराष्ट्रावर चालून आले होते तर त्यावेळेला मोगलांकडे गेले, कारण का त्यावेळेची परिस्थिती वेगळ्या प्रकारची आहे. मोगलाकडे गेल्यानंतर त्यांना राजे हा किताब मिळाला आणि तेव्हापासून माने जे असतील यांच्या पाठीमागे राजे जाऊ लागलं आणि त्यांना जी जहागिरी या ठिकाणची मिळालेली होती तर ती आहे मसवड असेल, दहेगाव आहे, त्यानंतर अकलूज असेल किंवा भाळवणी आहे, कासेगाव आहे, ब्रह्मपुरी, सांगोले, आटपाडी, खानापूर, नाझरे, वेळापूर, कन्हेर, हिंगणी, तर अशाही या जहागिऱ्या त्यांना मिळाल्या आणि तेव्हापासून हे माने घराणं उदयाला आलं किंवा नावारूपाला मोठ्या प्रमाणात आलेलं दिसतंय. मात्र या नागोजी मानेंचा ज्यावेळेस संताजी घोरपडेच्या खुनामध्ये त्या ठिकाणी सहभाग आढळून आला किंवा त्यानंतर त्याच्यावर दोषारोप त्यांच्यावर लावले गेले, तेव्हापासून माने घराण्याची जो काही बदनामीचा जो ठपका असेल हा कायम लागलेला आपल्याला दिसतो. त्याच्यावर मतमतांतर असतील तो भाग वेगळा, मात्र हे माने घराण्याला लागलेला डाग आजही पुसलेला आपल्याला आढळून येत नाहीये. मात्र हेच नागोजी माने त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज त्यांचा राज्याभिषेक झाला तर त्यांना मोठी मदत याच नागोजी मानेने केलेली आपल्याला दिसते आणि त्यामुळं त्यांना 12 वाड्याची जहागिरी या छत्रपती राजाराम महाराजांनी दिली दिसते. ज्यामध्ये सांगोला असेल, आटपाडी, ब्रह्मपुरी, अकलूज, मंगळवेढा, दहेगाव आहे, भाळवणी आहे, नाझरे, कासेगाव, वेळापूर, म्हणजे या 12 वाड्याची जहागिरी यांना दिलेली त्या ठिकाणी राजाराम महाराजांनी आढळून येते. आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र पुरालेखागार कार्यालय मुंबई या ठिकाणी जर गेलात तर तुम्हाला राजे माने म्हसवडकर आणि जे काही दुसरे जे माने असतील
तर त्यांचं सुद्धा रहमतपूरचे माने असेल यांचं स्वतंत्र दप्तर आपल्याला मुंबईच्या पुरालेखागार कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आढळून येत आहे. आजही आपण मसवडला गेलो तर राजेमान्यांची मोठी अशा प्रकारची गडी होती. आज तिथं सिद्धनाथाचं सर्व काही असणारे पूजा अर्चा असेल, तिथले देशमुख असेल, पाटीलकी असेल, याच राजेमानेकडे आहे आणि तिथं त्यांची 5 घराणी राजेमान्यांची आजही मसवड या ठिकाणी आपल्याला आढळून येत आहेत. त्यानंतर असणारा यांच्या जे शाखा आपण बघितल्या माने घराण्याच्या, तर त्याच्यामध्ये रहमतपूर असेल, सांगाव असेल, मांगूर आहे, खानापूर, आंधळी, बाळेखिंडी, भिलवडी, जमखंडी, बडोद्यालाही शाखा यांची, मळेगाव असेल, आळसंद आहे, अकलूज, वेळापूर या ठिकाणी यांच्या शाखा पसरलेल्या दिसत आहेत. मात्र आणखी एक महत्वपूर्ण अशा प्रकारे शाखा जे उत्तर मराठा कालखंडामध्ये आपल्याला माने घराणे दिसते ते म्हणजे रहमतपूरची शाखा. तर या रहमतपूरच्या माने घराण्याला टेके यांचं मूळ टेके असल्याचाही उल्लेख काही ठिकाणी आढळून येतो. तर याच असणाऱ्या रहमतपूर शाखेतल्या ज्या तिथल्या जी कन्या होत्या जमुनाबाई साहेब यांचा विवाह बडोद्याच्या गायकवाड घराण्याशी त्या ठिकाणी किंवा गायकवाडांशी त्या ठिकाणी झालेला आपल्याला आढळून येते. आणि याच असणाऱ्या बडोद्यामध्येच अप्पासाहेब माने हे सेनापती राहिलेले आहेत. सांगावचे रघुनाथराव माने देशमुख किंवा रघुनाथराव माने ज्यांना छत्रपतीला वाचवलं म्हणून भीमबहादूर त्या ठिकाणी किताब मिळाला. आणि आजही आपण बघितलं तर ह्यांच्या पाठीमागं ही त्या परिसरातली जी काही घराणी असतील हे आपल्याला स्वतःच्या पाठीमागं भीमबहादूर माने अशा प्रकारचा किताब लावताना त्या ठिकाणी आढळून येतात. रहमतपूरचेच माने असणारे फत्तेसिंग माने जे होळकरांचे सेनापती राहिलेत ते पराक्रमी पुरुष होऊन गेले. तर त्यांना सांगलीच्या पटवर्धनाशी लढताना कासेगाव या ठिकाणी वीरमरण आलं. त्यांची समाधी सुद्धा तिथं असायला पाहिजे. तर त्याचबरोबर यावेळेला नारायणराव असतील, पाटलोजी असतील, सुभानजी हे सुद्धा या ठिकाणी या स्वराज्याकरता किंवा होळकराकरता त्या ठिकाणी शहीद झालेले आपल्याला आढळून येतात. पानिपतावर अंतकाजी माने असेल, नेताजी माने असेल, सयाजी माने असतील, आनंदराव असेल, मलकोजी, काळोजी, धावजी हे पानिपतावर या माने घराण्याचं नाव उज्ज्वल करण्याकरता तिथं त्यांनी हुतात्मा पत्करले आपल्याला आढळून येत आहे. शंकरराव मोहिते पाटील सहकार महर्षी हे सुद्धा मूळचे माने देशमुख ते मोहिते घराण्याला तिथं दत्तक गेले. मात्र त्यानंतर त्यांच्या 3 सुना सुद्धा याच माने घराण्यातल्या आहेत असं आपल्याला या ठिकाणी आढळून येत आहे. त्याच गावातील चांगोजीराव माने देशमुख जे माजी आमदार राहिले ते सुद्धा मूळचे मानेच घराण्यातले आहेत असं आपल्याला दिसतंय. विलासराव देशमुखांच्या एक आत्या जे असतील याच अकलूजमध्ये हनुमंतराव माने देशमुख यांना दिलेल्या होत्या. वेळापूरमध्ये सुद्धा आज माने घराण्याची मोठ्या शाखा त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत आहेत. त्यानंतर असणारं रहमतपूरला डॉक्टर चित्रलेखा माने कदम आहेत किंवा सुनीलरावजी माने कदम यांचं सुद्धा त्या ठिकाणी मोठं नाव आहे. रामदासराव माने जे मानचे आहेत, थर्माकॉलमध्ये त्यांना थर्माकॉल मॅन म्हटलं जातं, यांनी सुद्धा या माने घराण्याचा मोठा अशा प्रकारचा नावलौकिक म्हणजे लावलेला आपल्याला दिसतोय. खानापूरचे असणारे राजाराम माने जे कमिशनर, सोनई इंदापूरच्या बाजूला असणारा सोनई या ठिकाणचा सोनई दूध संघ दशरथराव माने ज्याने माने घराण्याचं नाव उज्ज्वल केलं. कारण का यांचा जर आपण या सोनई दूध संघाचं रोजचं दूध संकलन 35 लाखावर नेलेलं आहे. त्यानंतर वाळव्याचे संजीवराव माने असतील ते कृषीभूषण जे महत्वाचं त्यांचं जर आपण कार्य पाहिलं तर 168 टनाचा उतारा एकरी त्यांनी काढलेला आपल्याला मिळत आहे. सांगलीचे हिंद केसरी मारुतीराव माने, कोल्हापूरला दत्तात्रय माने जे आमदार होते त्यांचेच पुत्र अर्जुनराव माने पुढे महापौर राहिले आहेत. रुकडी हातकलंगळे या ठिकाणच्या 3 पिढ्यामध्ये ह्या माने घराण्याच्या खासदार राहिले. त्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब माने असतील किंवा त्यानंतर निवेदिताताई असतील आणि आत्ता असणारे धैर्यशील माने या माने घराण्याचं नाव उज्ज्वल करताना आपल्याला दिसत आहेत. सोलापूरमध्ये असणारं कुमठे गावामध्ये असणारे ब्रह्मदेवजी माने जे आमदार राहिले त्यांचे चिरंजीव सध्या दिलीपराव ब्रह्मदेवजी माने साहेब हे सुद्धा आता सध्या आमदार म्हणून त्या ठिकाणी राहिलेले आहेत किंवा अनेक अशा प्रकारच्या सहकार चळवळीमध्ये त्यांचं मोठं काम आहे. विदर्भामध्ये सातारी उमरखेड शंकरराव माने जे आमदारही राहिले आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठ्या अशा प्रकारचं काम आहे. कर्नाटकामध्ये आपण गेलो तर राजाराम माने जे महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य आणि त्याचबरोबर ते आमदारही राहिले. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या राजाराम मानेंना पाडण्याकरता विरोधकांनी 300 उमेदवार उभा केले होते. हे त्यांचं वेगळं वैशिष्ट्य आहे. बेळगाव मतदारसंघामध्ये बेंगलोरला नारायणराव मानेने फार मोठ्या अशा प्रकारचं KG to PG पर्यंत मोठं संकुल त्या ठिकाणी उभा केलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये माधवराव पाटील किनाळकर हे सुद्धा खरं तर मानेच आहेत. सोलापूरला
नामांकित अशा प्रकारचे विधितज्ञ ॲडव्होकेट धनंजयराव माने असतील, बार्शीचे संपादक राजाभाऊ माने असतील, हिंगोलीचे खासदार शिवाजीराव माने असतील, किंवा जगभरामध्ये दक्षिण आफ्रिकेला एक माने आहे, आणि अनेक अशा प्रकारचं बडोद्याला असतील, किंवा आज आपण ग्वाल्हेरला गेलो तिथेही माने आहेत. तर अशी अनेक नावं त्या ठिकाणी वेळाभावी घेऊ शकत नाही. ज्यांची असं आणखी नावं नामांकित असतील ते आपल्या सूचना टिप्पणीमध्ये खाली मांडा. ज्यांना ज्यांना वाटते टिप्पणी बांधा आपण कुठले आहोत, म्हणजे जेणेकरून एकमेकाला संपर्क त्या ठिकाणी करता येईल. तर असा हा पराक्रमाचा वारसा लाभलेलं माने घराणं जे महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र अस्तित्व त्या ठिकाणी टिकून आजही दिसतंय. अनेक क्षेत्रामध्ये या घराण्याची मान उंचवणारं म्हणजेच माने घराणं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा. जे नवीन असतील त्यांना पुन्हा विनंती की सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा गाळीव इतिहास.